नमस्कार मंडळी, फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। पुन्हा एकदा मी मोस्ट वॉन्टेड अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे सांबाराची रेसिपी। सांबारासाठी कोणती डाळ वापरायची, कोणता मसाला घालायचा, कोणत्या भाज्या घालायच्या, या सर्वांची उत्तरं मी टिप्स सहित तुम्हाला देणार आहे, तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। त्यासाठी मी जी सोपी पद्धत वापरते ती म्हणजे अर्धा वाटी तूर डाळ आणि थोडीशी त्यात मूग डाळ स्वच्छ धुवून घेते आणि त्यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरून आणि 1 कांदा बारीक चिरून त्यामध्ये घालून ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। ती काही अशी दिसते। डाळ शिजवून आपली तयार आहे। आता सांबार बनवायला घेऊया। 2 चमचे तेल जाड बुडाच्या कढईमध्ये मी गरम करायला ठेवलेले आहे। त्यामध्ये फोडणी घालूयात। मोहरी, मग घालूयात जिरं, मग त्यानंतर घालूयात हिंग। हिंगाचा वापर यामध्ये मी थोडा जास्त करते, कारण डाळीच्या पदार्थामध्ये थोडासा हिंग जास्त घातल्याने ती पचायला हलकी होते। कढीपत्ता घालूया। कढीपत्ता घालून झाल्यानंतर घालूया हळद। यानंतर आपण घालूया ह्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट। आलं आणि लसणाची पेस्ट घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटं आपण छान त्याला परतून घेणार आहोत, म्हणजे ती कच्ची राहणार नाही। 1 हिरवी मिरची याचे 2 तुकडे केलेले आहेत आणि त्यामध्ये टाकलेले आहेत। आता यामध्ये मी घातलेले आहे शेवग्याच्या शेंगा, ज्याची मी सालं काढून घेतलेले आहे, तसंच भोपळ्याचे तुकडे। हे दोन्हीही मी 3 ते 4 मिनिटं गॅसवर वाफवून घेतलेले आहे। थोडं चवीनुसार मीठ। यानंतर वेळ झाली आहे आता घालण्याची 2 चमचे धणे पावडर आणि अर्धा चमचा जिऱ्याची पावडर। हे छान असं परतून घेऊया, म्हणजे धणे आणि जिऱ्याचा जो खमंग वास त्या सांबाराला येतो, आहा मस्तच। आता राहिलेले मसाले, अर्धा चमचा लाल तिखट, गरम मसाला पाव चमचा आणि 3 ते 4 चमचे सुहानाचा सांबार मसाला मी वापरलेला आहे। आता आपले मसाले टाकून झालेले आहे। लो फ्लेमवरती आता आपण हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला कच्चा वास येत नाही आणि सांबार अतिशय छान होते जेव्हा मसाले परतलेले असतील तेव्हा। घालूया कोथिंबीर। कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा 1 मिनिट आपण त्याला परतून घेणार आहोत आणि अर्धा वाटी गरम पाणी घालून आपण हे मिश्रण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे भाज्या शिजून घेतल्यामुळे सांबाराची चव वाढते, त्या मिळून येतात। आता तोपर्यंत आपण घेतलेली डाळ घोटून घेऊयात, म्हणजेच हटून घेऊयात। झाकण उघडून बघूयात, आपले हे भाज्या शिजलेल्या आहेत। आपल्याला आता वेळ झालेली आहे यामध्ये हटून घेतलेली डाळ घालण्याची। डाळ घालूयात आपण त्याच्यामध्ये। आता महत्त्वाची स्टेप, बरेच जण काय करतात, अशी डाळ एकदा घालून झाली की त्याला हलवत नाहीत, पण आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये योग्य तसे प्रमाणात पाणी घालायचे आहे आणि रवीने ही डाळ चांगली 2 ते 3 मिनिटं छान हटून घ्यायची आहे। या पद्धतीने केलेले सांबार छान दाट होते आणि एकसारखे लागते। आता वेळ झाली याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालण्याची। मीठ घातल्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत चिंच गुळाचा कोट 2 चमचे। ज्यांना जास्त आंबट आवडत नसेल त्यांनी चिंच टाळावीत, फक्त थोडासा गुळ घालावा। थोडंसं पाणी घालूयात आणि आता झाकण ठेवून पुन्हा एकदा त्याला छान उकळी द्यायची आहे आपल्याला। ही शेवटची उकळी असणार आहे। 7 ते 8 मिनिटं मध्यम गॅसवर त्याला एक छान उकळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल, आहा रंग काय आलाय सांबाराचा। आता ज्यांना दाट सांबार आवडत असेल त्यांनी इथेच गॅस बंद करावा, पण आमच्या घरी थोडंसं पातळ मध्यम सरसरीत असं सांबार आवडतं, म्हणून यामध्ये मी आता थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा त्याला एक उकळी आणणार आहे। सांबार तयार आहे, त्यांना छान उकळी फुटलेली आहे। सर्वात शेवटी सर्व करण्याच्या अगोदर त्याला छान कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया। तयार आहे आपलं आंबट गोड चवीचं चविष्ट सांबार।
तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा. मी अशाच टिप्स सहित रेसिपीज घेऊन येत असते. तसेच काही जुन्या काही नव्या रेसिपीज घेऊन येत असते. यासाठी मला फॉलो करा. धन्यवाद.